सयुड्याकडे कोण आला आज? ओ द ब्लॉगर. तसं नाही मी म्हणतो तसं. नवीन ब्लॉग मध्ये ती स्वतः एन्जॉय महाराष्ट्र काय म्हणणार चकली. सगळ्यात जास्त काहीच प्रॉब्लेम हाच झालेला आहे. नेहाची दिनम्मा 2 का 2.5 महिने जास्त पडली होती. केस पकडले ती सेम. काल तर खूप रडली सयू. रडतं का एवढं प्रत्येक आणि खूप असं हलतं का? आपण काय करू ब्लॉग मध्ये सांगून टाकू म्हणजे कसं तुझं तू नाही काहीच. आमचं असं ठरलेलं आहे आता की सोनू वन साईड नाहीये ठरलं. तुम्ही पण करा लवकर लग्न वगैरे गाईज. गुड जॉब करू नका. आहे आपण लवकरच संयमीचा फेस रिव्हील करू नका. पण मला काहीतरी मस्त आयडिया सांगा कमेंट. काहीतरी मस्त शूट करतो ना छानस तिचं. नाही दिसतो तू मागणार. यो जय महाराष्ट्र पब्लिक. तर परत एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉग मध्ये. आता तुम्ही सध्या खूपच रेग्युलर ब्लॉग टाकतो तुम्ही बघताय. बट आता आजचा ब्लॉग मी पूर्ण ऑलरेडी घेतलाय. सोनल जेव्हा आली होती इंडियामध्ये, आता ती गेली आज नाही काल गेली. बट मी ब्लॉग घेतला होता की चला मला कंटिन्यू काय ना काहीतरी शेअर करायचं आहे. पण मी आत्ता हा इंट्रो शूट करतोय कारण 2-3 गोष्टी मला तुम्हाला सांगायच्या आहेत. त्यातली पहिली गोष्ट म्हणजे एक कमेंट होती ज्याच्याबद्दल मी कंटिन्यू तुम्हाला अवेअर करतोय. पण तरी पण ते झालंच असावं कुणा ना कुणासोबत. ती कमेंट काय होती माहिती आहे का? कमेंट डिलीट केली वाटतं. कमेंट ज्यांनी केली त्यांनी कमेंट डिलीट केली वाटतं. पण कमेंट काय आहे का मला सापडत नाही काय माहिती. तुम्हाला मे बी दिसेल लास्ट ब्लॉगमध्ये आपल्या कमेंट आली होती की तुम्ही असे ती कमेंट अशीच होती की तुम्ही आमच्याकडनं पैसे घेतले आणि ब्लॉक करून टाकलं. अशी कमेंट होती. मी कुणाकडनं पैसे घेऊन मी ब्लॉक करून टाकेल. आपण स्मॉल बिझनेस ओनर आहे. आपण आत्ताशी स्टार्ट केले 2-3 वर्ष झालेत. आपण असं कुणासोबत का वागेल? पण आपल्या काही सबस्क्रायबरने त्या कमेंटला रिप्लाय पण केलं की तुम्ही फेक अकाउंटच्या ह्याच्यात अडकलेला आहात, स्कॅममध्ये अडकलात. आपण पोलीस कंप्लेंट पण केली, सगळं केलं. पण तरी पण हे होतच आहे. म्हणून आज आपल्या यूट्यूब फॅमिलीला पण मी सांगतोय की आपण कुठल्याच व्हॉट्सॲप नंबरवरून ऑर्डर घेत नाही. फक्त वेबसाईटवरून a7studio.store ह्याच्यावरूनच घेतो. दुसऱ्या कुठल्याही फेक फ्रॉड ह्याला बळी पडू नका. आणि आम्ही असं का करेल आणि ज्यांनी मला एवढं मोठं केलं आहे मी त्यांच्या बाबतीत असं का वागेल? ठीक आहे चला. मला थोडं खराब वाटतं कारण जेव्हा पण कुणासोबत होतं मला खरंच खूप खराब वाटतं. कारण ती लोकं शेवटी माझ्यावर विश्वास ठेवून ऑर्डर करतात काय करतात. त्या ह्याच्यात मी जवळजवळ इतके नंबर ब्लॉक केले, इतके पेजेसचं मी काय गोष्टी केल्या. आपण स्वतः A7च्या खर्चातून मी आत्तापर्यंत आता आकडा बोलला तर मोठा वाटेल पण तेवढे आम्ही खर्च केले ते बंद व्हावं. पण हे स्कॅमर लोक काय थांबत नाही. फक्त आपल्या नावाने नाही अजून दुसऱ्या पण कुणाच्या नावाने सेम असंच काहीतरी करतात. काहीतरी भंगाडेपणा करतात. सो त्याच्यापासून दूर राहा. आम्ही असं कधीच कुणासोबत वागणार नाही. काळजी करू नका. आम्ही पोलीस कंप्लेंट पण केलेली आहे. सायबर क्राईमला रिपोर्ट पण केले 3-4 वेळा केले. सो जरा हे राहा. ठीक आहे आता काम राहुल किती स्मार्ट दिसवा गाईज. जिम करतोय कंटिन्यू. नाही जिम तर चिका करते. जय महाराष्ट्र. अरे लास्ट आहे का? जय महाराष्ट्र बोल. अरे गाईज नवीन गाईज ॲड झालेत जरा ते लाजतात आहेत. लाजणाऱ्यांना तर मी पहिले घेतो माहिती आहे ना. आता मी ठरवलेलं आहे आपण लवकरच संयमीचा फेस रिव्हील करू. सगळ्यांना मी कन्व्हिन्स करतो. तुम्ही काळजी करू नका. पण मला काहीतरी मस्त आयडिया सांगा कमेंट करून की कसं शूट करावं की आता काय डायरेक्ट असं दाखवायचं नाही मला. काहीतरी मस्त शूट करतो ना छानसं तिचं कुठला तरी दिवस बघून चांगला. तर कधी करू आणि कसं शूट करू कमेंट सांगा. मग पुढच्या काही दिवसामध्ये म्हणजे या नेक्स्ट मंथमध्ये आपण करूयात. हे ऐकून पण थोडंसं मला सगळ्यांना म्हणतील का पण मला करायचं आता खूप दिवस झाले. मला पण असं मोकळेपणाने ब्लॉग करायचे. मी हे का करतो माहिती का? मला मोकळेपणाने ब्लॉग्स करायचे. मी घरी असताना बाहेर असताना असं सारखं म्हणत नको आहे की हे ना दाखवायचं ते ना दाखवायचं. हे नको आहे मला. सो मला कमेंट करून सांगा कसं. आणि आता आपला मेन ब्लॉग तुम्ही कंटिन्यू करा. धन्यवाद. सयुड्याकडे कोण आला आज? ओ द ब्लॉगर. आज तू माझ्या ब्लॉगचं इंट्रोडक्शन दे. जय महाराष्ट्र.
बोल. जय महाराष्ट्र, नमस्कार. काय म्हणता तसं नाही मी म्हणतो तसं मी म्हणतो असं जय महाराष्ट्र पब्लिक. जय महाराष्ट्र. कसं एक सेकंड असं संयमी सोडत नाहीये. Oh my God. जय महाराष्ट्र पब्लिक. तर परत एकदा स्वागत आहे तुमचं परत एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉग मध्ये. आदित्यच्या एका नवीन ब्लॉग मध्ये. एक टकलू संयमीचा मी टकलू गेलो जरा आता डायरेक्ट न्यूझीलंड वरून पुण्याला. ए सईवड्या काय भारती सिंगच्या बाळाचं तोंड दाखवलं. तुम्ही काय नाही दाखवत तुमच्या बाळाचं. बघा मग तुम्ही आता मी सांगतो तुम्हाला कधी वाचून तुम्ही बघा. ओरे 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 बरोबर पकडलाय ना मी. येस बरोबर आहे. आय कोण आहे आता नवीन नवीन कोण आहे. नाडी परीक्षण कोण आहे? हा. काय पण ती स्वतः येईल जय महाराष्ट्र करायला. जय महाराष्ट्र. गोय. गोय. काय म्हणणार तुम्हाला काय म्हणणार चकली चकली काय म्हणणार? चकली असं चकली काय चिमणी अच्छा गुजरातीमध्ये मी चकुलीला चिडवायचो चकली चकली म्हणून कारण चिमणी चिमणी ए अच्छा चिमणी. संयमीचं काही नवीन नाव पडलंय चकली आता. चकलू. ती केवढी हलती बघ ना मम्मा. तिला असं वाटतंय चल मी लहान नाही आता सोडा मला. तिला मोकळा हवं जरा. हाय. हॅलो. मस्त आहे ना एकदम बिंदास. बिंदास. कोण आहे बाळा कोण आहे आले तू झाली का झोप नेहाची ना नक्की. कुठे हाफ सगळ्यात जास्त काहीच प्रॉब्लेम हाच झालेला आहे. नेहाची झोप होत नाही नीट तिचं जेवण होत नाही. आज सकाळी तर बिचारी जेवायला बसली होती आणि ही रडायला लागली माहिती का. बाळांचं असंच असतं. आई जेवायला बसले की बाळ रडतो. आणि मग तिला लगेच तसं 2च घास खाल्ले होते असे माझ्यासमोर. बोललं काय आजी पण बोलली ना बाळ आई जेवायला बसली की बाळाने इशू केली बाळ जागं होतं असं असतं. मग नेहाने परत जेवण बाजूला ठेवलं. हो ती कंटिन्यूस कंटिन्यूस. पोटात कसं ठेवलं कधी बाहेर गेलो तर मला मोकळा होईल. सेम मस्ती पोटात पण. नाव सुटत नाहीये संयम नाहीये. संयम नाहीये. हा. नाही आत्ता ती संयम दाखवत नाहीये पण ती खूप पेशंट आणि अशी खूप संयमी होणार एकदम हो का? मोठी झाल्यावर. हो का? बघ ती सांगती पण हे काय बोललं का मला. तिचे पाय सतत चालू असतात त्यामुळे हा. तिला जागा हवी असते हलायला. ती लवकर चालायला लागेल असं वाटतं मला. तेवढं. ए ए ए ए काय काय? हो मॅडम. त्या कन्फ्युज झाली कसं घेऊ आता मीला. हा ना, असं पण घ्या, तिकडे काहीच तुम्ही जो लास्ट ब्लॉग बघितला त्याच्यामध्ये मी तुम्हाला दाखवलं की ती उलटी पडली पहिल्यांदा. पण ती 2 महिन्याची असतानाच पडली होती ना मग 2 का 2.5 महिन्याची असतानाच पडली होती आणि आता 4 महिने झाले. ब्लॉग मी लेट टाकलाय त्यामुळे डायरेक्ट होती स्वतःहूनच होती काय रे नेहा. आता ती स्वतःहून उलटी होती आणि असं पुढे पुढे सरकायला बघती खूप. पुढे होती त्याला हळूहळू. पुढ्यात अडकली ना तरी ती बाहेर निघते ना तिथे. तिला जर आपण खाली केलं ना खाली तिला कधी कधी याच्यावर ग्रिप मिळत नाही वरती. जर आपण खाली तिला सोडलं तर तिला अशी ग्रिप मिळेल ती जास्त मस्त क्रॉल करेल. त्यात आता आम्ही सय्यूला सय्यू म्हणतोय ना. सय्यूने टकलं केलं तर तिला आम्ही टय्यू म्हणतोय. टकली सय्यू टय्यू. ए टकली सय्यू. कशी रागाने बघते. हे मला टकली का म्हणते? माणसं लागतात ते माणसं दिसली की मग खुश असते. जास्त लोक आली तिला भेटायला बघायला आले की मग ती शांत बसते. टय्यमी काय रे टय्यमी काय बघती तू. छी दे दे दे. अरे जांभूळ दिली का. पण संयमीचं डोकं मोठं आहे बघ. कान पण वर गेले. कान का हा आदित्य नाही येत तशा. ओय 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 काय काय काय. हा, असे वरती आहे. अगं तुझ्याच्यात नाही हा हे नाही आहे असं माझं, हे खालचं आहे. तिचं खूप असं आहे. बघू तुझे कान कसे आहेत. हे बघ की. हे बघ ना आधी हा थोडे पुढेच वरनं असे पुढे आहेत ते वरचे कान तुझ्यावर गेलेत. पण यात सगळं माझ्यावर गेलं पाहिजे होतं पण. वरचे पुढे आहेत तसे. हा ना यार. आता तू काहीतरी असू दे ना माझं. लिंबू पिऊन आलाय. कलिंगड हा. ज्यूस करू का? नको नको नको. हा कलिंगड ज्यूस कर. मी थोडं हा आम्ही आत्ता पिलं होतं
मला ठीक आहे, मला थोडं कर चालेल. ए गुंडा, ए गुंडा, चला चला जाऊ आपण, चलो एक चलो. खरंच गुंड्या भाऊ या देते. केस पकडले. तिची ग्रिप बघ कशी डेंजर आहे. ती सेम ती नेहाच्या पण पकडते अशी केस मस्त. काल तर खूप रडली सय्यू. का? तिचा टक्कल गेला ना. काल तर जाम किरकिर केली बापरे. मला असं वाटत होतं की अर्ध केले तेवढंच बाद झालं, आता नको करायला. ती अर्ध केल्यानंतर कशी रडायला लागलेली बापरे. सगळी बाळ रडतात का अशी जावळ काढताना. नाजूक असतं ना. हा का, पण तरी किती हळू करत होती. हळू करत होतं पण ते लागते ना असं. काहीच मला एक प्रश्न आहे, सगळीच बाळा अशी रडतात का जावळ काढताना. काकाने आणलेले ते. सगळे पण. सौरभ काक्या, सौरभ काक्या, काका काका. सौरभ काक्या आणि किकी, मोनिका किक्की. मोनिका वहिनी किकी, सौरभ काक्या. मला सांगा प्लीज कमेंट करून किती रमली बघ की ना. जावळ काढताना बाळ रडतं का एवढं प्रत्येक, आणि खूप असं हलतं का. कारण इथं रडत होती खूप. मला ते रडणं बघून मला असं वाटलं ते अर्ध्यातच थांबवावं, अर्ध टक्कल केलेलंच बाद झालं. कारण असं वाटलं तिला किती काय होते तिला असं वाटलं. कमेंट करून सांगा असं होतं का. आपण काय करू, ब्लॉग मध्ये सांगून टाकू, म्हणजे कसं अरे तुझं तू नाही आली तर होते. काहीच आमचं असं ठरलेलं आहे आता की सोनल आता पुण्यातच येणार आहे कायमची, आणि मग ती कंटिन्यू ब्लॉग करेल आणि मग तुम्हाला पण सगळ्यांना कंटिन्यू एंटरटेन करेल. माझ्यासारखं वागणार नाही, लेट टाकणार नाही. मी झिरो कन्सिस्टन्सी, तू माझ्यापेक्षा जास्त कन्सिस्टंट असतात. मी तर पण तू पुण्यात आलीस तर तू मग कंटिन्यू करू शकतेस. पण नाही गायचं आमचं ठरलेलं आहे की ती येणार आहे. मला असं वाटतं वन साइड ठरलेलं आहे. वन साईड नाही आहे, ठरलेलं आहे. आता तुला फक्त तिकडे जाऊन आता सगळं सांगायचंय. 3 महिन्याचं ते द्यायचंय. की मी सोडते न्यूझीलंड. हा, आणि मग तू कायमची इकडे येऊन जाते. संपला विषय. तुला किती वर्ष आले? 3 वर्ष न्यूझीलंड. जरा सवय झाली ना तिकडची. त्यामुळेच जास्त. तुम्ही कमेंट करून सांगा आली पाहिजे का नाही पुण्याला, आपल्या इंडियामध्ये. आपल्या विदेश पण तसाच बोलला इकडे. सगळे इकडे येणार, तू टेन्शन घेऊ नको. आता सोनलला मी बरोबर पटवलंय, ती येणार. बाळाचा पाहिजे. येऊ या वर्षी इयर एंड पर्यंत तरी ट्राय करू. इयर एंड नाही, डिसेंबर पर्यंत ट्राय करू, है ना. अजून कम्फर्ट झोन मध्ये घुसशील तू. नाही, डिसेंबर पर्यंत मी डिसाईड करेन यायला. Let's see. जून खूप लवकर होऊन जाईल. गुंडा, ए गुंडा. सोनलला काय बोललं पाहिजे, तुला काय बोललं पाहिजे तू सांग. मला तिने बोललं पाहिजे मावशी. मावशी म्हणजे आणि नेहाची बहीण. हा, हा, तरी चालेल. किंवा आणि आत्या म्हणजे माझी बहीण. माऊ पण चालेल. हा, मला माऊ जास्त आवडतं. माऊ माऊ. माऊ, मग आपण माऊ होऊया, सोना माऊ. है ना. सोना माऊ. माऊ आणि हे आमच्या इकडे किक्की आणि काय मावशीला काय हा जानू माऊ. जानू येऊ नाही, जानू सोना माऊला सांग पटकन ये. पटकन यायला सांग. नाही, कुठं आपण जायचं ना तिथे थंडीमध्ये फिरायला. ओ बापरे, हा? मस्त मस्त थंडीमध्ये सयुला तिकडे फिरायला. घेऊन यायचं म्हणजे सय्यू बापरे. पण. कर आता कर. आली, 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 आली. ये ये इकडे. पकड पकड. कम ऑन संयमी, चला, गो. धरा धरा. चला चला. याच्यावर तिला ग्रिप मिळत असेल का. नाही मिळत ना. सरकत आहे. चादरी वगैरे. चादरीवरती सरकती तरी पण चादरीवर चादर अशी सरकती. पकडते ना. काय पाहिजे. ट्राय करते संयमी, ट्राय करते. कर सय्यू ट्राय. हा? की मग छान झोपते. आणि माझा रूम त्या रूम मध्ये मोबाईल हा. आणि ही इथं आदित्यचं जेवण वगैरे चाललं होतं आणि हिला घेतलं. मी म्हणत आली, माझं लागलं तोंड दुखायला. आता हिला हाक कशी मारू आणि ही येत पण नाही. आणि नंतर मग खूप उशिराने आले, मला कंटाळा बोलून कंटाळा आला. मग तिला म्हणलं, "मारू, लाव पहिलं." तेव्हा मग तिला आवड आणि मग शांत झोपली. हो का. संयमीला संयमीला काय सवय, कृष्णाय वासुदेवाय ते जो मंत्र आहे ते ऐकत झोपण्याची सवय. सवय. तिला लहानपणापासून मी ती लावली. तिला सवय आहे. तो मंत्र लावला मोबाईल मध्ये की ती झोपून जाते व्यवस्थित हळूहळू. पण मम्मीला तो मंत्र लावता येत नव्हता. नाही लावता येत नाही. तिचा मोबाईल
माझ्याकडे होता, हा. माझा मोबाईल त्या रूम मध्ये हा. होता आणि हाक कशी मग मारायची तेच तर तू मंत्र चालू करताय तेव्हा तू तोंडाने म्हणायला लागली. तोंडाने म्हणते पण माझं तोंड लागलं तर किती म्हणजे माझे 108 वेळा झाले म्हणून. 108 वेळा म्हणजे म्हणून झालं. बोलून पण तिला झोप येते हा. म्हणजे असं ना? बोलला कृष्णाय वासुदेवाय असं म्हटलं ना, असं हरे घ्यायचं तिला शांत. परमात्मने आणि हळूहळू आपण तिच्या कानावर बोलायचं. क्लेशनाशाय. मिनिटांनी झोप येते. हा थोडीच झोप थोड्या वेळाची झोप असते ती. परत उठेल. रात्रीचं. अंगाई म्हणते का तुला? कृष्णाय वासुदेवाय. तू बोल. सयू तू बोल. पण नेहाची झोप होत नाही बिलकुल. दिस इज टफ. हे अवघड आहे ते खूप. तसं नाही. मध्ये मध्ये गॅप मध्ये उठते. अच्छा, मला तेच. नाही एक सलग झोप. हा नाही एवढं नशीब कुठे. एवढी शांत मध्ये मध्ये उठते म्हणजे जस्ट फीडिंग साठी उठते. तिला भूक लागते. 1, 2, 3 तासांनी उठते. किती आणि तिकडे चालू झाला बघा मंत्र चालू झाला तिकडे. त्यासाठी तो आपल्याला तर उठायलाच हा. लागतं ना. म्हणजे जरा आवाज आला की मग उठावं लागेल. बापरे. डेंजर. फक्त मदर्सला माहिती. येस. आता असं समजते की मम्मी लोकांनी कसं काय किती केलं असेल काय केलं असेल. येस राईट. गुड जॉब गाईस. गाईज चला तुम्ही पण करा लवकर लग्न वगैरे. गाईज गुड जॉब करू नका लवकर. अहो तुम्हालाच म्हणतोय आम्ही लवकर. चला आता घरात आपले 2 लग्न झालेत. एक जान्हवीचं आणि एक सोना माऊचं. मी टार्गेटवर कुठून आले मला समजत नाहीये. माझा रडार कसा काय आला? Circumference मध्ये आले मी. गाईज जरा तुम्हीच कमेंट करा की घ्या लवकर मनावर आता तुम्ही पण. मी खुश आहे यार. मला छान वाटतंय. मग आम्हाला पण थोडं खुश कर लवकर. काय गेलाय लवकर. ती गेली वाटतं घाटात. बापरे. काय मला असं कोणी झोपवलं तर मी तर खुशी झोपून जाईल. खरंच. हा, खायचं प्यायचं झोपायचं आणि सगळं ठेवतात.